तर बघा ॲडव्हान्स ब्लॉक कसं ओळखायचं आणि ॲडव्हान्स ब्लॉक कोणत्या डायरेक्शन मध्ये मार्केट जाताना बघायला मिळेल की केव्हा पण जेव्हा मार्केट चढत्या क्रमात असते आणि चढत्या क्रमात असताना ज्या वेळेस या शेवटच्या 2 कॅन्डल असतात हिरव्या रंगाच्या, ठीक आहे, शेवटच्या 2 कॅन्डल जेव्हा या दोन्ही कॅन्डलला अपसाइडच्या दिशेस स्टिक असते, शेवटच्या चढत्या क्रमातल्या 2 कॅन्डल, ठीक आहे, आणि या दोन्ही कॅन्डल जर तुम्ही एक रेष तुम्ही ड्रॉ करता, एक लाईन ड्रॉ करता आणि त्या लाईन मध्ये या दोन्ही कॅन्डलचं अपसाइडच्या दिशेस स्टिक जर मॅच होत असेल तर समजायचं की हे ॲडव्हान्स ब्लॉक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि हे बेरियस डायरेक्शन दाखवण्यासाठी इथून सज्ज आहे आणि हे बेरियस डायरेक्शन दाखवते की मार्केट इथून आता खालच्या दिशेस जायला रेडी आहे. मार्केट इथं टर्निंग पॉइंट करते, आता इथून मार्केट खालच्या दिशेस जाणार आहे असं हे कॅन्डलस्टिक पॅटर्न सांगते. ठीक आहे, तर आता मार्केटमध्ये बघू की कशा प्रकारे ॲडव्हान्स ब्लॉक बघायला मिळतो. नियम काय सांगतो की चढत्या क्रमात 3 कॅन्डल असणं हिरव्या रंगाचे असणं गरजेचं आहे. आता हे चढत्या क्रम दिसतोय, 3 कॅन्डल दिसतोय, ओके, हा चढता क्रम दिसतोय, 3 कॅन्डल आहेत आणि नियम काय सांगतो की शेवटचे जे 2 कॅन्डल आहेत चढत्या क्रमातले, या 2 कॅन्डलचं जे स्टिक आहे जर तुम्ही एका लाईन मार्फत, ठीक आहे, एक लाईन ड्रॉ करता आणि लाईन ड्रॉ केल्यानंतर जेव्हा या दोन्ही कॅन्डलचं स्टिक त्या लाईनला मॅच होत असेल तेव्हा समजायचं की हे ॲडव्हान्स ब्लॉक आहे आणि हे मार्केटमध्ये बेरियस डायरेक्शन दाखवण्यासाठी सज्ज आहे. तेव्हा मार्केट डाऊन साईडच्या दिशेला आपल्याला जाताना दिसून येईल. तिथं बघा मार्केट कुठे जाते, खालच्या दिशेत जाते, ह्याला म्हणतात ॲडव्हान्स ब्लॉक. ठीक आहे, अशा प्रकारे ॲडव्हान्स ब्लॉक मार्केटमध्ये बघायला मिळतो. ठीक आहे, आणि केव्हा आपण ॲडव्हान्स ब्लॉक ओळखायचा असेल तेव्हा शेवटच्या 2 स्टिक, ठीक आहे, शेवटच्या 2 कॅन्डल आणि त्या कॅन्डल असलेले 2 स्टिक एका लाईन मार्फत जर मॅच होत असेल तेव्हा समजायचं की हे टर्निंग पॉइंट मार्केट करणार आहे डाऊन साईडच्या दिशेस. हे अपसाईडच्या दिशेस जाणारं कॅन्डलस्टिक पॅटर्न नसून हे ॲडव्हान्सचं डाऊन साईडच्या दिशेस जाणारं कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे असं समजायचं आणि मार्केट डाऊन साईडच्या दिशेस जाताना आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, चलो क्लिअर आहे, काय अडचण? आणखीन एक उदाहरण बघू. आणि जिथं शेवटच्या 2 स्टिक मॅच होत नसतील तेव्हा समजायचं की हे ॲडव्हान्स ब्लॉक नाही. आता इथं बघा आणखीन एक सेकंड उदाहरण आहे, दिसतंय, चढता क्रम असणं गरजेचं आहे. नियम, पहिला नियम काय की चढता क्रम असणं गरजेचं आहे. आता इथं चढता क्रम आहे, बरोबर आहे, आणि चढता क्रम असताना काय सांगितलं की शेवटच्या ज्या 2 कॅन्डल आहेत त्या 2 कॅन्डलची स्टिक जर एका लाईन मार्फत मॅच होत असेल तेव्हा समजायचं की मार्केट इथून डाऊन साईडच्या दिशेस जाताना बघायला मिळणार. मार्केट कुठे गेलं, डाऊन साईडच्या दिशेला म्हणतात ॲडव्हान्स ब्लॉक. कारण की इथे ब्लॉक व्हायले, इथं अपसाइडचं जे मार्केटमध्ये अपसाइड बायर प्रेशर पडायले, हे बायर प्रेशर हे 2 स्टिक काय सांगतात की इथं बायरचं प्रेशर ब्लॉक करण्यात आलेलं आहे, इथं सेलरचं प्रेशर वाढलेलं आहे म्हणून मार्केटचं डायरेक्शन जे आहे ते डाऊन साईडच्या दिशेत जाताना आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, ओके.